रामकृष्ण हरी माऊली श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आज आपल्याला जायचं होतं मुचंडी दर्यापाला. ग्रामदेवत बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. खंडाळा मार्गे आम्हाला तुळजापूरला जायचं होतं. वाटेचा रस्ता खूपच खराब, कसाबसा खराब रस्ता पार केला आणि लागलो हायवेला लागल्या काही वेळात आलो तामलवाडीच्या टोल नाक्यावर. मग काय, चहाची झाली होती तलब, घेतली गाडी साईडला आणि चहा पिला आणि केली गाडी चालू. मग निघालो पुढच्या प्रवासाला. आपल्या टोल नाक्यावर लई भारी वजन, गेलं नाही तर दांडकवर व्हावं लागतं. मग काय, नंतर पुढे आलो मंगळवेढ्याच्या टोल नाक्यावर. मग काय, नामूची सानू आणि सानूचा नामू दोघं लागले एकमेकाला खेळवायला. त्यांची मौज मस्ती चालू होती. नंतर पुढे आम्हाला मंगळवेढ्यावरनं सिंगल रोड लागला. कसाबसा रोड क्रॉस केला आणि नंतर पुढे आलो माडगाव बोबलाद मार्गे बोबलादला. वेड्यावरनं 40-50 किलोमीटर सिंगल रोड आहे. रामकृष्ण हरी माऊली. मग काय, मंगळवेढ्यावरून घेतला लेफ्ट टर्न आणि मरवडे उजळंती मार्गे आलो माडग्याळला. माडगाळ हे खूप मोठं शहर आहे. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी जरा कमी होती. मग माडगाळच्या पुढं 3 किलोमीटर लेफ्टला टर्न घ्यावा लागतो होस्पेटवरनं. मग काय, होस्पेटला आलो आणि लेफ्टला टर्न घेतला. मग तिथं जरा समोर आल्यानंतर आम्हाला लागली कमान गुड्डापूर दानम्मा देवीची. मग त्या कमानीतनं राईट टर्न घेतला आणि आलो गुड्डापूरला आलं. बाहेरूनच दर्शन दानम्मा देवीचं घेतलं. म्हटलं येताना दर्शन घ्यावं. मग पुढे आलो आणि लागला आमचा दर्यापाचा रस्ता. खूपच डेंजर रस्ता, 4 व्हीलरसाठी खूपच डेंजर रस्ता. अगदी डोंगरातून जावं लागतं, जंगलातून हा रस्ता आहे. खूप असा कसाबसा अवघड रस्ता पार केला आणि आलो दरीदेव या ठिकाणी. मग नदीमध्ये घातली गाडी आणि झेकेरी देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही निघालो मंदिराकडे. मग आलो मंदिराच्या जवळ, गाडी लावली आणि नारळ वगैरे घेतलं आणि निघालो मंदिराकडे. नदीमध्ये आल्यानंतर नारळ वगैरे घेतलं, ओटीचं सामान घेतलं आणि जरा दादांना शुभदृढी वगैरे घ्यायची होती, पण भावामध्ये जमत नव्हता. तर शेवटी घेतलं, दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आलो बाहेर. आता आम्हाला फोटोशूट वगैरे केलं आणि आता आम्हाला जायचं होतं आमचं कुलदैवत दरीदेवाकडे. मग मंदिराच्या बाहेर आलो आणि नीट चालत निघालो देवाकडे. एक बाला सांग बाला, सांग बाला, एक बाला सांग बाला.